हॅलो, नमस्कार. माझं नाव सुरभी विवेक वढावकर. मी बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहे. आता कौशल्य म्हणजे माझं दुसरं घर. आता हे बोलायचं कारण असं आहे की जसं आपल्याला आपल्या घरात सुखी वाटतं, छान वाटतं, बरं वाटतं, तसंच मला इथे वाटतं. आता तुम्ही बोलाल की कौशल्य हे हॉस्पिटल आहे, पण माझ्यासाठी ते घर का? तर छोटीशी एक जर्नी सांगते तुम्हाला. 2023 साली माझ्या आजीला आम्ही एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये इथे घेऊन आलो आणि 2 देवदूत, मी देवदूतच म्हणेन, डॉक्टर अमितलाला कोमणे आणि मिहीर कुलकर्णी सर यांच्या अंडर तिला ट्रीटमेंट दिली आणि ऑफकोर्स तिच्या वयोमानानुसार ती 1च वर्ष पुढे जगली, पण ती छान जगली. आता त्यानंतर ऑफकोर्स आम्हाला हे हॉस्पिटल एक घरच वाटलं, म्हणून नंतरच्या सगळ्या ट्रीटमेंट सगळ्यांसाठी आम्ही इथेच केल्या. आणि 2024 साली मला माझी गोड बातमी कळली आणि ठरवलंच होतं की कौशल्यातच आपण डिलिव्हरी करायची. मग तेव्हा माझी भेट झाली डॉक्टर नेहा सोनी यांची. अतिशय ब्युटिफुल, अतिशय स्वीट, हंबल डॉक्टर. डिलिव्हरीची प्रोसेस ऑफकोर्स खूप कठीण असते सगळ्यांना, पण त्यांच्या अंडर असेल तर काय भीती आहे आपल्याला. मला प्रत्येक क्षण त्यांनी आनंदाचा घालवून दिलं आणि छानसं मला 15 नोव्हेंबरला बाळ झालं आणि आज ते 5 महिन्याचं झालं आहे. आता त्यानंतर आपण बोलतो की बाळ झालं तर पेडियाट्रिशियन तर हवा. कोण असेल, कसं असेल, छान असेल की नाही, तर डॉक्टर जुगलगाडा सर हे आम्हाला एक पेडियाट्रिशियन म्हणून छान लाभले. आणि त्यानंतरची जर्नी आजवर अशी आहे की सगळे वॅक्सिनेशन्स म्हणा, सगळं म्हणा, आम्ही बाळाला त्यांच्याच थ्रू देतो. आता एक फॉर्मॅलिटी म्हणून ते कधी ट्रीट नाही करत, तिच्याशी गप्पा मारतात, बोलतात, हे सगळं ते करतात. आता 15 नोव्हेंबरच्या दिवशी जे क्षण मला एन्जॉय करायचे होते ते माझ्या सर्जरीमुळे मला करता आले नाही, पण दुसऱ्या दिवशी माझी भेट झाली दर्शना सावंत मॅडमबरोबर आणि अजून त्यांच्याबरोबर कोणी स्टाफ आलं होतं. त्यांनी इतका सुंदर सुखद व्हिडिओ आम्हाला करून दिला की आयुष्यात शेवटपर्यंत तो माझ्या लक्षात राहील. तर हे कोण करतं? हे आपले घरातले करतात. म्हणूनच मी म्हणते की डॉक्टर्स नव्हे तर स्टाफ, बिलिंगवाले, सगळे आणि सगळेच यांनी आम्हाला छान एक्सपिरियन्स दिला आहे. फूडपासनं सगळंच उत्तम आहे. म्हणूनच मी म्हणते कौशल्य माझं दुसरं घर. आणि मी असं म्हणेन की कशाला दुसरीकडे जातं. जर आपल्याला दुसरं घर इथे आहे तर तुम्ही नक्की, ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही असेल, तर कौशल्यात मात्र नक्की या. हेच माझी विनंती आहे आणि अपेक्षा आहे. धन्यवाद.